शिवाचं नामस्मरण करायचंय. काय भजन करायचं? आता संस्कृत मधून जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर राहू द्या. सौराष्ट्र सोमनाथ श्री शैले मल्लिकार्जुना उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरा प्रल्या वैद्यनाथ चडाक्षिण्या भीमाशंकरा सेतु वंदे रामेश नागेश दारुकावना वाराणसे तु विश्वेश त्र्यंब गौतम तटा हिमालय तु केदार कृष्ण शिवालया नमः शिवाय ओम नमः शिवाय हरवर बोले नमः शिवाय नमः शिवाय महापुराण भगवान की जय. आणि मग ते भजन करत 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 तितक्यात ती ज्योत स्थिर व्हावी आणि तो लोटा उकलून घ्यायचा. आतमध्ये झालेली काजळी बघा किती काम येते. लक्षात राहू द्या. नोंद करा मायबापांनो. जर हे खोटं ठरलं तर ही वाणी खोटी ठरल, हे ग्रंथ खोटे ठरतील. हे आजही सत्य, त्रिवार सत्य, पण तुमच्यापर्यंत कोणी आणत नाही. आणि आणलं बी आता मध्ये मध्ये एखाद्यानं दिलंही काढून तर तुम्ही ते काहीतरी वेगळंच घेऊन पळत आहे. एक लोटा जल सब समस्या का हल. आशाने हल नाही होत भाऊ. नुसतं दिली पुढं नाही बोलत. हाल जर बाजूला करायचा असेल तर तितका पवित्र आणि चिंतन नामस्मरण महत्वाचं आहे. हे बघा म्हणले तुम्ही घरामध्ये कोण कोण घरात राहता? तुम्ही बाबा काय इचूर राहिले हो. सगळेच घरात राहतो ना आम्ही. बरं बिगर झाडल्याचं चांगले राहत्या का झाडून चांगले राहत्या? घर घर अहो मी अंगण विचारतोय, तुम्ही नाही. बोला बोला. झाडून चांगलं वाटतं का ते खराब चांगलं वाटतं? तसंच आहे महाराज. भगवंताचं चिंतन करायचंय. सकाळीच पोरायला म्हणले सगळं झाडून घ्या. जे भिडले सगळ्याला म्हणलं साडा टाका. आहे का नाही राजूभाऊ? मंडपाले राजूभाऊला जोरात टाळी वाजून धन्यवाद देऊ. पण भाऊ हा लकल उजाड आम्हाला उद्या असं चकचक उजाड पाहिजे. तिकडे मला मंदिर दिसलं पाहिजे, इकडं यज्ञ मंडप दिसलं पाहिजे. तुमचं बाकी सगळं गोड आहे. नावात राज आहे तुमच्या. आणि कानिपनाथ बाबा तुमचं चांगला राजयोग येऊन देऊ. माझा बाबा असं आहे, त्याचा जर उल्लेख केला तर कर्णी मुद्रिका खुलती, सुवर्ण गुंफित रुद्राक्षाची माळ गळा रुळती. जसं मनुष्याला विको दिला, बाज दिला, ट्रपल दिलं, त्याचा आवाज जसा खुलतो का
थोडीशी कमतरता उजाडाची पडली, भासली, पण जोरात टाळी वाजून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की माझ्या एका शब्दावर तुम्ही एवढं सुंदर या ठिकाणी नियोजन केलं आहे. आणि प्रवीण भाऊचं खूप त्यामागं अथांग प्रयत्न आहे. रातोरात पाठी तयार करणं, भानगडी करणं आहे का नाही, सगळं करावं लागतं. सज्ज झाल्याशिवाय, अंगण स्वच्छ झाल्याशिवाय आनंद येत. महाराज म्हणले हे एवढं मोठं कशाला, याच्यात कोण बसल. अरे माणसं नको बसू दे भाऊ, माणसं नाही बसले चालन, पण ग्रंथाच्या सुरुवातीला असं सांगितलं गेलं, तुम्ही साक्षात येळंब मूर्ती येऊन विराजमान होई का, तो पुंडलिकाचा वरदायका रुक्मिणीची आकांता. इका तर तुम्ही नाही ऐकू राहिले नुसते. इथं बजरंगबली हनुमानजी बसलेले आहे, इथं भगवान पांडुरंग येऊन बसलेला आहे. म्हणून तर कविकारानं भाष्यकारानं सांगितलं, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, ताली भजन कर. निर्मल मन के दर्पण में वो राम दर्शन पाएगा, दर्शन पाएगा. नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वो राम नाम आएगा, राम दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वो राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्पण में वो राम के दर्शन पाएगा. नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वो राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. आपलं आपण त्या गलत फहमीत राहायचं आणि आपणच कथेला आहे. इथं कथेला कोण कोण येईल म्हणून कथा श्रवण करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जाप करायचं. राम कृष्ण हरी उघडा मंत्र आहे. कारण या ठिकाणी भगवान परमात्मा साक्षात येऊन विराजमान होतात मायबापांनो. मग आपल्याला राहायला घर स्वच्छ आवडतं तर देवाला कसं पाहिजे. नाही म्हणले राहून द्या, जाईन ते काहीतरी आहे का. अरे म्हणलं त्याच्यात पीस आहे, एखाद्याला चालतील ना भाऊ. ईश्वराचं काम करत असताना, भजन करत असताना एवढं तल्लीन व्हायचंय. मग पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण पे प्रभु राम का दर्शन पाएगा. राम कधी भेटणार तुम्हाला असे. रात्रंदिवस भजन करून राम नाही भेटले भाऊ. राम भेटण्यासाठी कुठं शोधायला जायचं नाही, तूच राम आहे. पण तुला आत्मारामात घुसावं लागेल तेव्हा तू राम होशील. तुझ्यातला आत्माराम जागृत करावा लागेल. नाही म्हणले आताच पोरग काय करे, घेतलं गणपतीचं सोंग म्हणलं आताच पोरग. प्रत्येक जीव शिव सांगितलेला. आणि आज आपण या ठिकाणी चैतन्य कानिपनाथ बाबाच्या दरबारामध्ये शब्द देतोय. दादा ऐका, ती काजळी जर काढली, बाळाला जर दीट झाली तर ती दीट
अगदी टीका लावायचंय, काही सेकंदात ती दीट उतरते. भरा 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 ताप आलेला आहे छोट्याशा बाळाला, तो ताप कमी होतो. अजून काय होतं महाराज, तुम्ही शुभ कामाला निघले त्या लोट्यातून आपण असा टीका काढायचा, लावून घ्यायचा आणि बाबाचं स्मरण करायचं, हर हर महादेव. आता निघाले दवाखाने. पहिले काय होतं, पूर्वीच्या काळी काय होतं, आम्ही कधी कधी गुरुवारी सांगत राहतो, मनका मोडला तर काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. पहिलं काय ऑपरेशन होते का, घोड्याहून पडत होते. आता निघले मोटरसायकली. आता अवघड आहे तर शिक म्हणा, म्हणून दवाखाना बी करावंच लागेल. आता जरा स्पीड जादा झाली, डांबरी रोड. मनका जोड वनस्पती महाराज, अशी जर कुठली मनका जोडला जर लावली तर मनकाची गॅप भरत आहे. आमचा एक भक्त बरेच दिवस हात 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 करीत होता. 2-4 महिने त्याने हात हात हात, मोठी गाडी चालित होता आणि आपल्याच गावाजवळचा आप्पा भाऊ सुराशे, शेवत्याचा अगदी हात हात हात. तिकडे गाडीचा ऍक्सिडेंट झाला, एक माणूस त्या गाडी खाली गेला, हा घरीच हात हात. काय होतं बघा. आणि म्हणलं अरे तू लई हात हात करायला ये इकडं. खट 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 कुठलं त्याला लेप लावलं, 2दाच लावलं, हात गायब झाला. म्हणजे आजही ती शक्ती पावर आहे महाराज जडीबुटीमध्ये. वनस्पती काय करते, 33 कोटी देव आम्ही पाहिले नाही मायबाप, पण 33 कोटी वनस्पती आमच्या भारत भूमीमध्ये. या मातृभूमीनं या साधू संतांनी हे शिकवलं की या झाडाखाली भगवंत आहे का, त्याची हत्या होणार नाही, ती कामाची वस्तू आहे. असो आजचं पुष्प आपण या ठिकाणी ठेवत असताना त्या काजळीचे फायदे करून घ्या. शुभ कामाला जायचं असेल तर त्या कामामध्ये निर्विघ्न ते पार पडतं, त्याचा फत्य झाल्याशिवाय राहत नाही. सर्वजण उभं राहायचे. आजचे यजमान पूजाचं ताट या ठिकाणी भेटवायचं आहे. आणि थोडस लेट झाली आजची कथा. उद्या हे जरी नाही आले तरी मी कितीला राहील, 6:30लाच राहील. आपला टायमिंग द्यायला 6 ते 9 आणि अर्ध्या घंट्यात तुम्हाला काय बोलू मी, मला काही कळत नाही. उद्या धन्यवाद दादा, उद्या लवकर या बस. बाकी काय सुंदर अशी साथ देणारे गायनाचार्य आहेत. आरती आपण करूया. उद्यापासून जेवढ्या जेवढ्या माता माऊल्यांना आरती आणता येईल आपल्या आपल्या मालकाला सोबत आणायचं. आरती नुसती आरती नाही यायची, आरती हॅलो हॅलो. कथा विसर्जन होते, सुमिरो पवन कुमार, राम लखन सीता सहित हित पधारी, पवन कुमार पधारी, पवन करू आरती शिवा